नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण पीठ पेरून पडवळाची भाजी बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नुसतीच पडवळाची भाजी बघितली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पीठ पेरून पडवळाची भाजी बघणार आहोत आणि ती कशी करायची हे सुद्धा बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. तर आज आपण पडवळाची पीठ पेरून भाजी करणार आहोत. तर आता हे आपण पडवळ आहे ते मी आपल्या साली काढून मी चिरून घेणार आहे. तर मी अशा पद्धतीनं मी चिरून घेतलेली आहे पडवळाची भाजी. तर पडवळाचं मी छान चिरून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करणार आहोत. तर इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे तेल तापल्यानंतर आपण फोडणी करून घेणार आहोत. तर आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडतीये. मोहरी छान तडतडली आहे. आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा हिंग घालणार आहोत. हिंगनं स्वाद छान येतो. आता आपण हे चिरलेली जी पडवळ आहे चिरून घेतलेलं ते आपण यामध्ये घालणार आहोत. आता हे आपण परतून घेऊया. आता यामध्ये आपण याचा अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. आता हे आपण छान परतून घेऊया. आता आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, त्यामुळे मी थोडं पाणी घालून ही भाजी शिजवून घेणार आहे. तर यामध्ये मी थोडं पाणी घालून मी पाणी घातले. आता आपण आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालून ही जे पडवळ आहे पडवळाच्या फोडीत आपण मऊ करून घेणार आहोत. आता आपण ह्याला वाफ काढून घेऊया. तर आपली भाजी शिजत आलेली आहे, शिजलेली आहे, ऑलमोस्ट सगळी शिजली आहे. बघा, तुम्ही बघू शकताय. बघा, ही आपली भाजी शिजलेली आहे. ही छान आपली भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. मी अर्धा चमचा लाल तिखट घालते. मिक्स करून घेऊया. चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत. आता हे छानपैकी आपण हलवून घेणार आहोत. आता यामध्ये आपण डाळीचं पीठ घालणार आहोत. एक अर्धी वाटी मी डाळीचं पीठ घालणार आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया. तर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे डाळीचं पीठ घालून. आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया. ही भाजी तयार आहे आपली. तर कशी वाटली माझी ही पडवळाची पीठ पेरून भाजी? तर तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा वेगवेगळी ही अशी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.